हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी ऐश्वर्या वैद्य कोराडी उपासना केंद्र इथून बोलत आहे। बापूंचे तर तसे खूप अनुभव आहेत। जिथे जिथे मला बाबा नाही आहे, तर हर वेळेस मला जेव्हाही बाबांची गरज पडते तेव्हा मी बापूंचंच नाव घेत असते। आणि कुठेही मला अडचण आली तर मी फक्त बापूंना म्हणते की बापू तुम्ही सोबत या आणि माझं हे सगळं घडवून द्या। तर तसं एक खूप चांगला अनुभव आहे मला। मी इथे माझ्या मावशीकडे असते, तर माझे काका एक दिवस रात्री त्यांना खूप असं चेस्टमध्ये पेन सुरू झालं, तर आम्हाला वाटलं ते असंच असणार, त्यांची BP वगैरे लो झाली असेल किंवा ॲसिडिटी त्यांना झाली असेल, आम्ही तसंच समजत होतो। तर खूप पेन होत होतं त्यांना। मग आम्ही डॉक्टरांना कॉल केला आणि त्यांना सांगितलं की असं असं होत आहे। मग ते म्हणाले की तुम्ही सध्या आता घरीच ठेवा त्यांना। आणि मग आम्ही त्यांना काढा बनवून दिला आणि त्यात बाबूची जी उदी असते ती उदी टाकली आणि त्यांना दिलं आणि त्यांच्या चेस्टवर, पाठीवर, मानेवर सगळीकडे ती उदी लावली आणि ती रात्र तशीच गेली पूर्ण। म्हणजे त्यांना खूप पेन होत होतं, तरी पण त्यांना असं म्हणजे तितकं जाणवू नाही दिलं बाबूंनी की हे काय होत आहे। आम्हाला पण काहीच समजत नव्हतं आणि आमच्या घरून तेच मोठे आहे, तर म्हणजे आम्ही कोणतं दुसरं ॲक्शन पण नव्हतं घेत आणि ते पण आम्हाला सांगत नव्हते की म्हणजे आम्हाला जास्त स्ट्रेस येईल म्हणून, ते पण आम्हाला सांगत नव्हते। मग दुसऱ्या दिवशीच आम्ही, माझे काका आणि मी दोघंही स्कूटी घेऊन हॉस्पिटलला गेलो, जे 25 किलोमीटर्स दूर आहे कोराडीपासून। मग तिथे डॉक्टरांनी बघितलं काकांना, BP मेजर केली आणि ECG वगैरे केली। मग त्यात तसं माहीत पडलं की त्यांना मेजर हार्ट अटॅक येऊन गेला होता। हे कळल्यावर म्हणजे काकांना तर नाही सांगितलं, आधी मला सांगितलं आणि मी पण तेव्हा छोटीच होती, म्हणजे 1 वर्ष आधीची गोष्ट आहे। मग मी घरी सांगितलं, सगळेजण शॉक, कारण की अटॅकच येतो तेव्हा सगळ्यांना माहीत होऊन जाते की हे अटॅक आहे, म्हणजे कोणाला माहीत पण नाही पडत आणि त्यांची तिथेच डेथ होऊन जाते। पण यांना मेजर अटॅक येऊन गेलेला होता आणि मग तेव्हा मी घरी फोन करून सांगितला। डॉक्टरांनी 2 ऑप्शन दिले। ते म्हणे की तुमचं एवढं अटॅक येऊन गेला तरी पण ही रात्र कशी काढली, हे कोणीतरी आहे जे तुमच्यासोबत आहे, त्यांच्याचमुळे हे तुम्ही म्हणजे हे पॉसिबल झालं आहे, नाहीतर हे पॉसिबल झालंच नसतं। मग आम्हाला तेव्हाच कळलं की हे कोणीच नाही आहे, फक्त बापू आहे। बापूंमुळे, बापूच्या उदीमुळे, जे पण काही सायंटिफिक रिझन असणार, काही पण असणार, पण ते फक्त बापूंमुळेच पॉसिबल झालं आहे। मग आम्ही घरी फोन केला। मग त्या डॉक्टरांनी 2 ऑप्शन दिले। ते म्हणे तुम्ही एक तर ऑपरेट करा किंवा आम्ही होमिओपॅथीकडे ट्रीटमेंट घेत होतो, तर त्यांच्या तर छोट्या छोट्या बॉटल्स असतात, ती औषधी देतात ते। मग आम्ही सगळ्यांनी असं डिसिजन घेतलं की होमिओपॅथीच्याच औषधीने ते ठीक होईल। मग त्या दिवशी ते तिथेच होते सायंकाळपर्यंत। मग आम्ही त्यांना घरी आणलं आणि तीच औषध देत होतो आणि बापूंनाच आम्ही इतकं थँक्यू म्हणत होतो। कोणालाही असं माहीत होत होतं की एवढं मेजर हार्ट अटॅक येऊनसुद्धा त्यांना काहीच नाही झालं, म्हणजे ते इथून 25 किलोमीटर्स अवे गाडी चालवत गेले, हीच खूप मोठी गोष्ट आहे। आणि रात्रभर त्यांनी काढली एवढे, नाहीतर हे तर पॉसिबलच नाही आहे। अटॅकमध्ये तर असं होते की तेव्हाच्या तेव्हाच जीव जातो, आपण कोणासोबत बोलू नाही शकत, काही नाही, काहीच नाही। पण या सगळ्यामध्ये फक्त बापूच होते, जे त्यांनी आम्हाला खूप साथ दिली आणि काकांना काही म्हणजे झालं नाही आहे आणि सगळे ते व्यवस्थित लवकर ठीक झाले। आणि म्हणजे बापूंचे असे खूप सारे अनुभव आहे, म्हणजे असं वाटते की काय काय सांगावं ना, काय काय नाही। पण आता म्हणजे हर एक स्टेपमध्ये बापू हेल्प करतात। कोणती पण अडचण आली तर बापूंना सांगून द्यायचं आणि मोकळं व्हायचं, बाबू आता तुम्ही बघा, आता मला काही टेन्शन घ्यायचं नाही आहे। आणि असे आता आमचे स्टुडंट लाईफ आहे, तर अशा खूप साऱ्या गोष्टी असतात जे आम्ही पॅरेंट्ससमोर नाही बोलू शकत, पण बापूसमोर आम्ही स्वास्तिकक्षेममध्ये जी असते त्यात आम्ही सगळं बोलून टाकतो, जितकं पण बापूशी बोलायचं आहे। आणि शनिवारची जी उपासना असते ती म्हणजे खूप खूप छान आहे, म्हणजे त्याच्यामागे इतके सारे चांगले सायंटिफिक व्हायब्रेशन्स आहे, ज्याच्याने आपल्याला इतकं फ्रेश वाटते, खूप फ्रेश वाटते। त्या एका दिवसामुळे आपल्याला असं वाटते की आपला पूर्ण हफ्ता चांगला जाईल आणि आपल्याला हीच अपेक्षा असते की नाही, आपण आता नेक्स्ट वीकमध्ये परत बापूंना भेटणार आहे आणि काही अडचण असली तरी आहे ना, सॅटर्डेला बापूंना आपण सांगू शकतो सगळं काही टेन्शन घ्यायचं नाही। मग असे खूप सारे अनुभव आहे बापूंचे आणि बापू आमच्यासोबत हमेशा आहे। कोणती पण अडचण आली, काही पण आली,
तर बापूंचंच नाव येते आमच्या मनामध्ये, आणि बापू आम्हाला सगळ्या वेजनी हेल्प करतात, सगळ्या वेजनी. आणि त्यांचे जे व्हिडिओज आहे, आम्हाला काही अडचण आली तर आम्ही ते बघतो. ते त्यात इतकं चांगलं चांगलं काही सांगतात की म्हणजे आपण आपल्या लाईफशी ते रिलेट करू शकतो. आणि असे व्हिडिओज बघतात की आपल्यासोबत जे होते, म्हणजे त्या दिवसात आपल्यासोबत जे घडलं आहे तेच म्हणजे सेम टू सेम असते. फक्त आपल्याला बापू रस्ता दाखवते की नाही, तुला इकडे नाही जायचं आहे, इकडेच जायचं आहे. असे खूप सारे अनुभव आहे. आणि बापू आमच्यासोबत असेच राहावं, आणि हमेशा आम्हाला आशीर्वाद आमच्या बापूंचा आमच्यावर असावा, आमच्या पूर्ण सेंटरवर असावं, हे असं आम्हाला वाटते. आणि श्रीराम म्हणत नाही.